नमस्कार, मी वैशाली कवडे. पुढारी आयकॉन्स या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण चर्चा करणार आहोत पाचूरत्न आणि त्याचे फायदे याविषयी. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहे अनु मोतीवाला मॅडम. आपण त्यांचं स्वागत करूया. मॅडम, या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. अनु मोतीवाला यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या सुप्रसिद्ध रत्नशास्त्री एच.ए. मोतीवाला यांच्या कन्या आहेत. परंपरेनं रत्नशास्त्री या घराण्यातील त्या वंशज आहेत. तसंच परंपरेनं घराण्यातील आलेला वारसा त्या अखंडपणे चालवत आहेत. तर मंडळी, बऱ्याचदा आपल्याला पाचू हा रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यामुळे या रत्नाचे फायदे काय आहेत, तसंच याचे वैशिष्ट्य काय आहेत, या संदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया. मॅडम, पाचू रत्न ह्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की या रत्नाबद्दल तुम्ही काय सांगाल? पाचू रत्न जे आहे तो बुद्ध ग्रहाशी संबंधित आहे. पाचू रत्नाचा जे ग्रह म्हटले की बुद्ध ग्रह, तसंच ह्याचा जे कलर आहे तो हिरवा. जितकं आपल्याला निसर्गामध्ये कलर दिसतात, जे काही झाडांमध्ये वेगवेगळे शेड येतात, हे सगळे शेड पिवळापासून हिरवा, डार्क हिरवा, फेंट हिरवा, हे सगळे कलर पाचूमध्ये येतात. पाचू हा नवग्रहांमध्ये 5 रत्नांमध्ये एक मूल्यवान रत्न आहे. तो ठिसूळ म्हणून ओळखला जातो. त्याला कोमल रत्न आहे. ह्याची हार्डनेस कमी असते. 7.5 to 8 या हार्डनेसमध्ये हे रत्न उपलब्ध होतो. हा बेरिल जातीचा एक रत्न आहे. ह्याचा कलर जे आहे हिरवा कलर, पाचू रत्नाचा जे कलर असतो ना, तो आपल्याला आकर्षित करतो. तितकंच हिच्यामध्ये पाणीची मात्रा जास्त असल्यामुळे हा ट्रान्सपरंट खूप दिसतं. म्हणजे तुम्ही हा रत्न जर सूर्यकिरणासमोर घेऊन गेला की तुम्हाला आजचे जे लाईन्स आहेत, बारीक बारीक जे आहेत, ज्याला आपण झेरम पण म्हणतो, हे जास्त दिसणार. अच्छा, त्याच्या ज्या छटा निघतात हिरव्या हिरव्या, हां, नाही, झेरम लाईन्स जे येतात पाणीचे, ते सूर्यकिरणापासून आपण जे पाचूरत्न बघितला किंवा कुठल्याही लाईटमध्ये बघितला तर ह्याच्या आत जितकं काही आहे, झेरमसारखे एक लाईन्स दिसायला चालू होतात. एक जाळी दिसते ह्या रत्नांमध्ये. अच्छा, त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळे हा रत्न स्पष्टपणे आपण बघू शकतो. त्याचप्रमाणे ह्या रत्नाला विविध नावानं ओळखलं जातं. मराठीमध्ये आपण ह्याला पाचू म्हणतो, तसंच इंग्रजीमध्ये त्याला एम्ब्रल्ड म्हणतात आणि हिंदीमध्ये ह्याला पन्ना म्हणतात. हे रत्न जे आहे तुम्हाला जांबिया, कोलंबियन खनिजे, एम्ब्रल्ड, तसेच आफ्रिकामध्ये काही ठिकाणी भारतामध्येही हा रत्न उपलब्ध होतो. ज्या रत्नामध्ये स्पष्टता किंवा क्लिअर असतं ते रत्न मूल्यवान रत्न म्हणून हा सापडतो. म्हणजे ह्याची किंमत हिऱ्यापेक्षाही 3 पटीने जास्त असते. इतका हा महाग रत्न आहे. मात्र मग कोणकोणत्या शास्त्रानुसार आपण हा धारण करू शकतो? म्हणजे त्याचं काही वेगळं शास्त्र आहे का? पाचू रत्न तुम्ही जेव्हा धारण करताय तर तुम्ही ज्योतिषशास्त्राच्या अनुसार, अंकशास्त्राच्या अनुसार, त्याचबरोबर ज्याचे जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण नसतं किंवा कुंडली नसते, त्यांनी हस्तरेखाच्या अनुसार हा रत्न धारण करू शकतो. जसं मी बोलले की हा रत्न बुद्ध ग्रहाशी संबंध ठेवतो. बुद्ध ग्रह म्हणजे बोलण्यामध्ये कौशल्य, बुद्धिमान. त्याचप्रमाणे जे काही लोक बुद्धिमान म्हणजे शिकत आहेत, एज्युकेशन घेत आहेत किंवा असे क्षेत्रात आहेत जिचे CA, तुम्ही कोर्ट कचेरीमध्ये काम करताय किंवा वकील आहात, त्याचप्रमाणे तुम्ही ॲक्टिंग करताय, अँकर आहात किंवा तुमचं काम सतत बोलणं आहे, कन्सल्टन्सी आहे, मार्केटिंग आहे, ह्या लोकांना पाचू खूप उपयोगाचं ठरतं. अच्छा, मात्र मग हा धारण केल्यानंतर त्याचे काही फायदेही असतील? हो, भरपूर फायदे आहेत. हा रत्न जेव्हा तुम्ही धारण करता ते तुम्ही स्पष्टपणे, क्लिअरली तुमच्या बोलण्यावर याचा खूप छान प्रभाव पडतो. त्याचप्रमाणे आपण कुशल पद्धतीने आपल्या लाईफ म्हणजे आपल्या आयुष्याला एक व्यवस्थित बोलतो ना दिशा देऊ शकतो. हा रत्न तुम्हाला तुमचे करिअरमध्ये किंवा तुमचे राहणीमानमध्ये
खूप बदल आणि कौशल्य देतो. त्याचप्रमाणे ज्या लोकांना निर्णय घेण्यामध्ये अडचण येते किंवा कुठलाही काम करताना सतत ते विचार करत राहतात किंवा करू की नाही करू, ह्याच्यामध्ये जेव्हा त्याच्यासाठी ही पाचू खूप उपयोगाचं आहे. त्याचप्रमाणे ह्याचे जे आहेत राशी, जसं आपण म्हणतो मिथुन राशी आणि कन्या राशी, ह्या लोकांचं जे स्वामी आहे, राशी स्वामी तो बुध आहे. त्या लोकांनी तर ह्याचा उपयोग करावाच, म्हणजे रत्नधारण करावं. त्याचप्रमाणे ज्या राशींचे नक्षत्र, जसे की आश्लेषा नक्षत्राचे व्यक्ती, ज्येष्ठा नक्षत्र आणि रेवती नक्षत्र, या नक्षत्राचाही स्वामी बुध आहे. या लोकांनीही पाचूरत्न धारण केले की त्यांना आणखीन त्याचा फायदा छान होऊ शकतो, म्हणजे बुद्धिमान जसं बोलतो. आता आपल्याला डेली आयुष्यामध्ये आपण काही गोष्टीला खूप सोप्या पद्धतीनं करण्यामध्ये म्हणजे पुढे जाते. त्याच्यामुळे आपण बुद्धीचा वापर कमी करतो. डायरेक्ट क्विक जे काही करायचं आहे मोबाईलमध्ये तुम्ही सर्च केला आणि केलं. म्हणजे आपण जसं की पहिल्या जमान्यामध्ये बोले की पहिला एक 4-5 वर्ष अगोदर पण आपण बघितलं, तेव्हा काय करायचे, काही मोबाईल नंबर असू दे, फोन नंबर असू दे, आपण पाठ करायचो. इतकी आपल्या शक्ती होती. पण आत्ता काळामध्ये काय झाले की इतकी फास्ट लाईफ झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण कुठेतरी विसरभोळा, आपण मेमरी बरोबर आहे. पॉवर कमी व्हायला लागले. डेली आयुष्यामध्ये आपल्या थकान येते किंवा मुलांना इतके अभ्यासाचं इतकं लोड आहे किंवा शिक्षणाचं इतकं लोड आहे की त्या मुलांना काय करायचं आणि ते कसं मेमरी पॉवर वाढवायची, ह्याच्यासाठी पाचू खूप उपयोगाचं आहे. त्याचबरोबर हे आपल्या बॉडीवर जेव्हा आपण धारण करतो रत्न, तर एक प्रकारचा थंडावा देतो. उष्ण प्रकृतीचे जे व्यक्ती असतात, म्हणजे ज्यांना पित्त वगैरे असतं त्यांनी हां. पाचू ही नक्की धारण केला पाहिजे. हां, जे काही उष्ण प्रकृतीचे, जसं मी बोलले, किंवा जेव्हा त्यांनी हा रत्न धारण केला की त्यांना तो रत्नामुळे त्यांचं मस्तक जे बोलतो आपण, हे बुद्धीवर काम करणार आहे, तर त्याच्यासाठी खूप उपयोग होतो की थंड राहते बुद्धी. सतत त्रास चिडचिड पण होत नाही. ज्यांना खूप रागेचा त्रास आहे त्यांनीही पाचू रत्न धारण करू शकतात. मात्र हे धारण करण्याची काही पद्धतही असेल. हो, जेव्हा तुम्ही पाचू रत्न धारण करताय तर योग्य ते मार्गदर्शन, म्हणजे तुम्हाला ज्योतिषशास्त्राचा किंवा रत्नशास्त्रीकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्या. तुमच्या कुंडलीचा अभ्यास करा. कुंडलीप्रमाणे ज्या कुंडलीमध्ये 6व्या भावामध्ये, ज्याला आपण आरोग्याचं घर म्हणतो, त्याचबरोबर 8वा घर ज्याला आपण मृत्यूचं घर म्हणतो, आणि त्याचबरोबर वायू दिशामध्ये, वायू घरामध्ये ज्याला आपण 12वा घर, त्याच्यात जर बुध असेल तर त्यांनी पाचू रत्न आवश्यक वापरावं. का? आरोग्याच्या घरामध्ये बुध असेल तर त्या लोकांना मेमरीचा आजार होण्यामध्ये किंवा बुध ग्रहाशी रिलेटेड आजार होण्यामध्ये जास्त चान्सेस असतात. त्याच्यासाठी ते कमी होऊ दे म्हणून, आणि ती लोक योग्य प्रमाणे निर्णय घेऊ शकत नाही. म्हणजे असं पण म्हणतात ना की ज्याचा बुध हा ग्रह असतो त्यांच्यासाठी सुद्धा हा फायदेशीर असेल, किंवा हो. मग कोणत्या राशीसाठी हा ग्रह जो रत्न आहे तो फायदेशीर जसं मी असेल? बोलले, ज्या आता मिथुन राशी आणि कन्या राशी या राशीचा स्वामीच बुध आहे. बुध आहे, बरोबर. त्याचबरोबर त्याच्यासाठी ती लोक आपल्या राशीचा स्वामी आहे, माझी राशीच ही आहे म्हणून वापरतात. पण ह्याचा अधिक फायदा घेण्यासाठी तुम्ही कुंडलीचा जेव्हा अभ्यास करताय किंवा हस्तरेखाचा अभ्यास करताय, तर तुम्हाला आठवतं की बुध कुठे बसलेला आहे, कुणाबरोबर आहे. काही घरांमध्ये जसं की राहू आणि केतू बरोबर जर बुध असेल तर तो बुध अस्तेचा असतो. त्या लोकांनी पाचू वापरले की त्याचा त्यांना जास्त फायदा होतो. त्याच प्रकारे 6व्या, 8व्या आणि 12व्या घरामध्ये जर बुध ग्रह असेल तर त्यांनी तर आवश्यक वापरावं. शास्त्रानुसार तुम्ही रत्नशास्त्रीचा सल्ला घेऊन तुम्ही ते रत्न वापरला की तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचण येणार असेल ती अडचण दूर होईल.
हा रत्न ज्यांनी धारण करतात त्यांच्याकडे पैसा आकर्षित होतो असंही बोलला जातो. म्हणजे धनाचा कारक जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बिलकुल. पाचूरत्न धारण केले की कुठे तुमचा पैसा जंक झालेला आहे, कुठे कुणी उधार घेतलेले आहेत आणि जे तुम्हाला रिटर्न करत नाही, तो रत्न धारण केल्यामुळे ह्याच्यातनं तुमची मुक्ती होते की तुमचा पैसा यायला लागतो. कोणी धारण करू नये याची पण काही म्हणजे असं आपण खबरदारी घ्यायला हवी का? हां, जेव्हा तुम्ही पाचूरत्न धारण करण्यापेक्षा फक्त एक सुंदर रत्न दिसतो म्हणून आपण वापरायला जातो ना, तेव्हा काही राशी आहे जसे की मेष राशी आहे, वृश्चिक राशी आहे. जर वृश्चिक राशीमध्ये ज्येष्ठा नक्षत्र असेल तर त्या व्यक्तींनी पाचूरत्न धारण करू शकतात, पण ज्योतिषशास्त्राच्या सल्ल्यानुसार. त्याचप्रमाणे मेष राशीच्या व्यक्तींनीही पाचूरत्न धारण करण्या अगोदर ज्योतिषशास्त्राचा सल्ला घ्यावा की त्यांना ते उपयोगाचं आहे की नाही. म्हणजे असं का? याचं काही कारण असेल का? का हे रत्न जे आहे मेष राशीचे जे व्यक्ती आहेत त्यांचा स्वामी मंगळ आहे आणि ही मेष राशी जी आहे ती बुद्धीची राशी ऑलरेडी त्याला म्हटलं गेले. ते आपल्या डोक्यावरच काम करत असतात, कष्ट करणारे आहेत. पण त्या घरामध्ये मेष राशीमध्ये 3ऱ्या भावामध्ये भावंडांच्या घरामध्ये त्याचा आणि 5व्या घरामध्ये एज्युकेशनच्या ठिकाणी त्याचा प्रभाव खूप पडतो. त्यानुसार आपण जर बघितले तर काही वाईट परिणाम होऊ नये म्हणून आपण सल्ल्यानुसार वापरावं असं त्यांना सांगतो. आता हा जो रत्न आहे तो आपण ग्रहण केला पाचू, तर किती दिवसाने याचा परिणाम म्हणजे आपल्यावर होतो? पाचूरत्न तुम्ही धारण केल्यानंतर हे तुम्हाला 14 दिवसानंतर त्याचा इफेक्ट याला चालू होतं आणि 40 दिवसात हा पूर्णपणे जेव्हा सिद्ध होतो तर त्याचा जास्तीत जास्त आपल्याला फरक पडतो. मिनिमम 14 दिवसाची अवधी लागते हा रत्न. पण रत्न दोषमुक्त असावं. दोषमुक्त म्हणजे काय? तो व्यवस्थित हिरव्या रंगाचा असावं, पिवळसर नसावं आणि त्याच्यामध्ये वाफ आलेल्यासारखे किंवा काही पाचू कृत्रिम पद्धतीनं तयार केलेले असतात. ज्याच्या असं पण असतं? हां, लॅब ग्रोन पाचू एमरल्ड आता खूप तयार व्हायला लागलेत मार्केटमध्ये, इझिली अवेलेबल होतात आणि काही लोकांना मरगज म्हणून पाचू रत्न दिलं जातो. त्याच्यामुळेही त्याचा इफेक्ट आपल्याला लवकर येत नाही. तुम्ही धारण केल्यावर तुम्ही म्हणजे एक प्रकारचा तो सेम टू सेम दिसणारा रत्न दिसतं. पाचू रत्न मी असं म्हणणार नाही की तुम्ही क्लिअर घ्या, क्लिअरच असावं, पण हां तिच्या झेरम दिसणं हा नैसर्गिक रूप आहे त्याचा. म्हणजे त्या छटा जे आहे ते दिसणं फार गरजेचं जाळी आहे. दिसते. तुम्ही जर सूर्यकिरणापासून किंवा मोबाईलची लाईट असू दे किंवा ब्ल्यू रेज असू दे, ह्या रेजमध्येही तुम्ही पाचूरत्न जर बघितला तर एक जाळीदार तुम्हाला लाईन्स दिसणारच. डार्क ग्रीन कलरचे, डार्क हिरवे कलरचे ते लाईन दिसतात. हे नैसर्गिक आहे. जर ते नसून ते तुम्हाला प्युअर मिळाला म्हणजे विना लाईनचा, विना झेरमचा, तर तो अतिशय मूल्यवान असतो. इतकं ते म्हणजे त्याची म्हणतो ना आपण दुर्बल म्हणजे कमी प्रमाणात मिळतात. मार्केटमध्ये इतके जास्त क्लिअर रत्न मिळणं अवघड आहे. काही रत्नांमध्ये ग्लास फिल केला जातो ज्याच्यामुळेही ते क्लिअर चमकदार काचेसारखे भासतात. पण ते तुम्ही सर्टिफाईड घ्यावे तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की नॅचरल आहेत की हीटेड आहेत. कधी कधी आपण पाहतो की त्याचा रंग कधी कधी गडदही असतो किंवा मग फिकासुद्धा असतो. मग नेमका कोणता असतो? निसर्गामध्ये जसे पानाचे कलर असतात हिरवे, तसे पाचूरत्न उपलब्ध होतात. जर त्याचा कलर हिरवा आहे आणि तो क्लिअर आहे तर तो खूप सुंदर आणि मूल्यवान आहे. जर त्याचा कलर हिरवा, फिक्कट हिरवा आहे आणि तो क्लिअर आहे, तोही नैसर्गिक रूपनं तसेही आढळतात. जसे की कोलंबियन पाचू जे आपण म्हणतो त्याचे कलर जे आहे त्याचा जो रंग आहे तो फिक्कट असतो. जांबियन पाचूचा रंग हा डार्क असतो. आफ्रिकन पाचू जे बोलतो त्याचाही रंग खूप सुंदर येतं. कमीत कमी 3.5 कॅरेटपासून पुढे पाचूरत्न धारण केले की त्याचा तुम्हाला प्रभाव लवकरात लवकर पडतो.
याचा आरोग्यावर पण परिणाम होतो का? हां, पाचूरत्न जे आहे तुमच्या शरीरावर मेन तुमच्या बुद्धीवर काम करतो. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, सतत डोकं दुखत आहे, काही गोष्टी त्यांना करताना डोळ्यासमोर अंधार येतं, ह्या लोकांनी किंवा ज्यांना ॲसिडिटी वरांवर होते, पित्ताचा दोष आहे, त्या लोकांनी जर पाचूरत्न धारण केले की ह्याच्यामध्ये त्यांना आराम मिळतं. मेडिकल सायन्सच्या प्रमाणे जेव्हा आपण अभ्यास करतो तर बॉडीमध्ये जेव्हा खूप जास्त उष्णता आहे, त्याच्यामुळे तुमच्या बोलतो ना हातांना ओलावा सतत येत असतो, म्हणजे हाताला पसीना बोलतोय आपण, घाम येतो. घाम येतो. हं. त्यावेळीच तुम्ही जर पाचूरत्न धारण करता तर तुम्हाला हा त्रास कमी होऊ शकतो. कधी कधी असंही असतं ना, की बाजारात अनेक पाचू उपलब्ध आहे. आता तो नेमका डुप्लिकेट आहे की खरा आहे? कसं ओळखावं? ओरिजिनल पाचू जेव्हा तुम्ही सूर्यकिरणापासून ठेवतो एका लाईटमध्ये, येल्लो लाईटमध्ये, ब्लू लाईटमध्ये किंवा सूर्यकिरणापासून ठेवतो, तर त्याची मधनं जे निघणारा जे बोलतो छटा. ना छटा आहेत हं. ते हिरवेच असतात आणि ह्याला इतकी चमक नसते अच्छा. नॅचरल पाचूला. हा एकदम महत्वाचा मुद्दा आहे. हां, बरोबर. जास्त त्याला चमक नसते आणि तो तितकंच तुम्हाला दिसणार हिरवा पण. हळूहळू त्याचं वाढत जातं. थोडा वेळ तुम्ही थांबला किंवा एखाद्या पाणीमध्ये तुम्ही पाचू ठेवला सूर्यकिरणापासून ते उन्हामध्ये, तर तुम्हाला वर एक तवंग हिरव्या कलरचा आल्यासारखं भासेल. असं पण पूर्ण असतं? हिरवा पाणी तेलकट असं एक तवंग आल्यासारखं जाणवेल. आणि त्याचप्रमाणे पाचू जेव्हा तुम्ही घेताय तर त्याची हार्डनेसवर तुमच्या लक्षात येईल की तो ओरिजिनल आहे की कृत्रिम आहे. जे कृत्रिम पद्धतीनं तयार केला जातो किंवा ग्लास फिल केला जातो तर तो हार्ड झालेला असतं, त्याच्यावर निसर्गाचा काहीही परिणाम होणार नाही. नॅचरल रत्नाला तुम्ही सूर्यकिरणामध्ये ठेवतो किंवा तेलामध्ये ठेवता तर तो आणखीन खुलून येतो आणि तुम्ही तेलामधून ते काढलं आणि पुसलं की ते आणखीन शाईन करणार, चमकणार. तसंच काचेला त्याचा काही इफेक्ट येत नाही, ते आहे तसं राहतो. आता हे तर झालं कोणता खरा आणि कोणता खोटा. मात्र खरेदी करताना कोणती काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे का? जेव्हा तुम्ही एखादा रत्न खरेदी करताय, हा तर मूल्यवान रत्नांपैकी बरोबर. महारत्नांपैकी एक रत्न आहे, तर त्याची सर्टिफिकेशन बघा. जेव्हा किंवा तुम्ही जिथून घेताय त्यांच्याकडून तुम्ही सर्टिफिकेशन आणि ते तुमचे ओळखीचे किंवा ते शिकलेले जेमॉलॉजिस्ट तर असावेत, हे बघा. आणि दुसरं म्हणजे त्याची हार्डनेस, आणि तिथं लिहिलेलं असतं की नॅचरल आहे की ट्रीटेड आहे, हे बघूनच घ्यावे. आणि घेतल्यानंतर लवकरात लवकर तुम्ही रिंग करायला द्या. काही वेळेस आपण रत्न खरेदी केल्यावर एक 6 महिने 5 महिने ठेवतो. पाचू रत्नाला जेव्हा तुम्ही घरात आणून ठेवता त्या ड्रायनेसमुळे हा लाईन्स म्हणजे ते फुटायला लागतो नॅचरल रत्न. त्याच्यामुळे त्याला तेलात ठेवा आणि ठेवून ते लवकरात लवकर अंगठी करून करायला दिला आणि धारण केलं की बॉडीच्या उष्णतानुसार तो छान राहतं की व्यवस्थित काम करतं. मात्र हा जो रत्न आहे कोणत्या धातूमध्ये आपल्याला घालायला पाहिजे? म्हणजे सोन्यामध्ये घालावा की चांदीमध्ये घालावा? पाचू रत्न चांदी आणि सोनेमध्ये धारण करू शकता. पाचू रत्नाला पंचधातू किंवा दुसरे आर्टिफिशियल धातूमध्ये धारण करू नये, त्याच्यामुळे त्याची लाईफ कमी होते. ठीक आहे, तो चांदी किंवा सोनं ह्याच्यामध्ये धारण केलेला सर्वोत्तम. मग काही याची विधी किंवा सिद्धी काही करावी लागते का? बुधवारी सूर्योदयानंतर 2 तासाच्या आत पाचू रत्न धारण करावे. पाचू रत्न धारण करताना बुद्धाचा आपण मंत्र जप करू शकताय. ओम भू बुद्धाय नमः हे 108 वेळ तुम्ही जप करून मग देवघरामध्ये पाचू रत्न अंगठी तयार केलेली ते ठेवा. हळद कुंकू अक्षदा वाहून मग धारण करा. तो शुद्ध पण करायचा असतो का? हां, तुम्ही पंचामृतमध्ये किंवा कच्चे दुधामध्ये त्याचा जलाभिषेक किंवा पंचामृतानं अभिषेक किंवा कच्च्या दुधाचा अभिषेक करून
तुम्ही 108 वेळ मंत्र जप करून हळद कुंकू अक्षदा वाहून धारण करू शकताय. बुधवारी किंवा मुहूर्तावर आपण जेव्हा धारण करतो तेव्हा तुम्हाला माहीत आहे 3.5 मुहूर्तांपैकी कुठल्याही मुहूर्तावर तुम्ही रत्न हा धारण करू शकता. मात्र धारण केल्यानंतर ही काही जबाबदारी आहे का, म्हणजे ती कशी पार पाडावी आपण? जेव्हा तुम्ही रत्न धारण करताय तर रत्न घालून तुम्ही स्मशानभूमीमध्ये किंवा वारलेल्या ठिकाणी तो रत्न घालून जाऊ नये. ते रत्न घरात एका पांढऱ्या कपड्यामध्ये बंद करून ठेवावं. अचानक तुम्हाला जर जायला लागत असेल किंवा गाडीत किंवा पर्समध्ये ठेवा तुमच्या, पण धारण करून जाऊ नये. ह्याच्यामुळे रत्न काम करायचं बंद होतं, म्हणजे ते जसं पाहिजे तसे काम करत नाही. आणि कुठलाही रत्न धारण करताना तिची एक लाईफ असते. पाचू रत्न मिनिमम 3 ते 7 वर्ष योग्य पद्धतीनं काम करतं, त्याच्यानंतर ते बदलावं. जाता जाता काय संदेश द्याल? जेव्हा आपण रत्न धारण करतो तेव्हा मी तर आता तुम्हाला बोललेली आहे की ह्या कुंडलीमध्ये या ग्रहांबरोबर बुध असेल तर धारण करा. मी बोलते म्हणून तुम्ही धारण न करता एखादा शास्त्रेकडे, ज्योतिषशास्त्र किंवा रत्नशास्त्राचा सल्ला घ्या. तुमची कुंडली दाखवा. त्याच्यामध्ये सगळ्यांची कुंडलीमध्ये वेगवेगळे समस्या आहेत आणि वेगवेगळे ग्रहांची मांडणी आहे. त्याप्रमाणे तो रत्न तुमच्यावर तसं काम करतो. तर तुम्ही ते सल्ल्यानुसारच रत्न धारण करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदाही जास्त होईल आणि त्याचा उपयोगही करता येईल. आवडतं म्हणून रत्न धारण करताना त्याचे नुकसानही होऊ शकतात. का? म्हणजे ऑलरेडी तुमचा बुध ग्रह नीच आहे, व्यवस्थित अवस्थेत नाही आहे आणि तुम्ही घातला की त्याचे परिणाम वाढू शकतात. कधी कधी आपण असं बघितलं सुद्धा आहे की नेकलेसमध्ये सुद्धा तो पाचू असतो किंवा इयरिंग मध्ये बिलकुल. सुद्धा पाचू असतो, म्हणजे त्यांनी हे धारण करू नये. आता जे नेकलेसेसमध्ये पाचू येतात तेव्हा आपण फंक्शनल वापरतो त्याचा, आणि बऱ्यापैकी जे नेकलेसेस बनवतात त्याच्यामध्ये ग्लास फील असते. नॅचरल हे तुम्हाला खूप रेअर मिळतं, त्याची किंमतही तशी आहे. तर तेव्हा तुम्ही फंक्शनली जेव्हा वापरताय किंवा आर्टिफिशियल त्याच्यात मिक्सिंग असते तर त्याचा परिणाम जास्त होऊ शकत नाही. हां, स्पेसिफिक पेंडंट करून किंवा अंगठीच्या स्वरूपात किंवा आपण ब्रासलेट करून जेव्हा पाचू रत्न धारण करतो तर त्याचा इफेक्ट जास्त होतो आपल्या ह्याच्यावर, बॉडीवर. नक्कीच पाचू हा रत्न जेव्हा तुम्ही धारण कराल तर त्याचे फायदे आणि वैशिष्ट्य आणि त्याची खबरदारी ही सुद्धा तुम्हाला पडताळणं फार गरजेचं आहे. अनु मॅम, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती पाचू रत्नाबद्दल आम्हाला दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. आजच्या या भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.